आणि एक मोठी अपडेट येते। ठाकरेंचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंकडे जाणार अशी चर्चा होती, कारण एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या एका आमदारामध्ये गुप्त बैठक झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची या आमदारांनी इच्छा व्यक्त केली आहे। येत्या काही दिवसात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होऊ शकतो, त्यामुळे ठाकरेंचा आणखी एक आमदार आता शिंदेंच्या गळाला लागलाय अशी शक्यता व्यक्त होते। वैभव परब आपल्याला ताजे अपडेट देतील। वैभव, अश्विन, गेल्या काही दिवसांपासून हे ऑपरेशन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीम कडून सुरू होतं ते आता हळूहळू यशस्वी होताना दिसत आहे। कारण का जी माहिती आपल्याला सूत्रांकडून समोर येत आहे ती माहिती अशी मिळत आहे की एकनाथ शिंदे यांच्या सोबत या आमदाराची एक गुप्त बैठक पार पडलेली आहे आणि त्या आमदारानं कमिटमेंट केलेली आहे की मी लवकरच आपल्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काम करेन आणि खरी मूळ शिवसेना ज्याला मान्यता मिळालेली आहे, कारण का मूळचे आम्ही शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत आणि त्यामुळे आपल्यासोबत काम करण्याची इच्छा आहे, अशा प्रकारची कमिटमेंट आहे ती त्या आमदाराने एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त करण्यात केलेली आहे। आता हा आमदार जर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आला तर कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडचं इनकमिंग आणि ठाकरेंकडचं आउटगोईंग हे सुरूच राहिलंय असं म्हणावं लागेल। कारण का ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना एका आमदारानं गुप्तपणे एकनाथ शिंदेंना भेटणं म्हणजेच ठाकरेंसाठी हा खूप मोठा धक्का मानावा लागतोय। कारण का लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंसाठी सध्या प्रत्येक कार्यकर्ता हा खूप महत्त्वाचा मानला जातोय। कारण का एकनाथ शिंदे आणि भाजप हे वेगळीकडे आपला संसार थाटतायत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीनं महाविकास आघाडीच्या निमित्तानं संसार करतात। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपला पक्ष मजबूत करण्यासाठी सध्या ठाकरेंना आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आमदाराची प्रामुख्याने गरज आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना सोडून पुन्हा एकदा आमदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाताना दिसत आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय। आता अश्विन, अशी जी माहिती मिळते आहे की फक्त हा आमदार नसणार आहे तर त्याच्यासोबत त्यांचे अनेक शेकडो कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी देखील असणार आहे जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सध्या माजी म्हणून काम करतात आहेत। त्यामुळे हा सर्वात मोठा धक्का त्यांना मानला जातोय की आमदारच नाहीये तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत ते सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाण्याची तयारी आहे ती त्या आमदारांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता हा नेमका आमदार कोण आहे